इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 5 निर्देशक भूमिती त्यातील स्रावसंच 5.1 मधील प्रश्न पहिला आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला आहे पहा. खाली दिलेल्या बिंदूच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा आणि त्यातील पहिला प्रश्न आपल्याला दिला आहे पहा. ए 2 स्वल्पविराम 3 बी 4 स्वल्पविराम 1. आता आपल्याला या दोन बिंदूतील अंतर काढत असताना आपल्याला अंतराच्या सूत्राचा वापर करायचा आहे आणि अंतराचं सूत्र वापरण्या अगोदर आपल्याला हे दोन बिंदू आहेत ते आपल्याला वेगळे गृहीत धरावे लागणार आहेत. त्यासाठी सुरुवातीला आपण लिहूया बिंदू एचे निर्देशक. इथं लिहितो पहा मी बिंदू एचे निर्देशक. बिंदू एचे निर्देशक. बिंदू एचे निर्देशक आणि थोडं अंतर सोडून या ठिकाणी लिहूया बिंदू बीचे निर्देशक. बिंदू बीचे निर्देशक. बिंदू बीचे निर्देशक आणि तो मग उदाहरणामध्ये जे निर्देशक दिले आहेत ते आपण या ठिकाणी लिहूया. ए 2 स्वल्पविराम 3 आणि बीच्या खाली लिहूया बी 4 1. आणि हे दोन निर्देशक आपल्याला ए x1 y1 x1 स्वल्पविराम y1 आणि हा बिंदू बी x2 स्वल्पविराम y2 असे आपल्याला गृहीत धरायचे. असे गृहीत धरू. असे गृहीत धरू आणि असे गृहीत धरल्यानंतर आपल्याला x1 बरोबर 2 तुलना करायची आहे. y1 बरोबर 3 x2 बरोबर 4 y2 बरोबर 1 हे आपल्या या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणून x1 बरोबर 2 स्वल्पविराम y1 बरोबर 3 त्यानंतर x2 बरोबर 4 स्वल्पविराम y2 बरोबर 1. त्यानंतर आपल्याला या दोन बिंदूसाठी आपल्याला अंतराचं सूत्र लिहायचं आहे पहा. अंतराचं सूत्र इथे लिहितो पहा मी अंतराचे सूत्र. अंतराचे सूत्र. अंतराचे सूत्र इथे लिहायचं आहे. आता या दोन बिंदूमध्ये अंतर काढायचं आहे म्हणून इथे लिहायचं डिस्टन्स ए बी बरोबर. डिस्टन्स ए बी बरोबर अंतरसूत्र आहे पहा वर्गमुळात. वर्गमुळात काय करायचं आहे त्यांच्या एक्स निर्देशकाची वजाबाकी करायची आणि त्याचा वर्ग करायचा आहे. पहा x2 वजा x1 कंसात लिहितो मी x2 वजा x1 कंसाचा वर्ग. त्यानंतर y निर्देशकाची वजाबाकी करायची आहे आणि त्याचा वर्ग करायचा आहे अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. तर अशा पद्धतीने हे अंतरसूत्र आहे. ते अंतरसूत्र x1 x2 आणि y1 y2 या बिंदूसाठी आहे निर्देशकासाठी आहे. तेच आपण त्या ठिकाणी x1 बरोबर 2 y1 बरोबर 3 x2 बरोबर 4 आणि y2 बरोबर 1 या किमती आपण या सूत्रामध्ये ठेवायच्या आहेत. पहा बरोबर वर्गमुळात. वर्गमुळात कंसात x2ची किंमत आहे 4 हे वजा चिन्ह x1ची किंमत आहे 2 कंसाचा वर्ग अधिक y2ची किंमत आहे 1 आणि y1ची किंमत आहे 3 1 वजा 3 कंसाचा वर्ग. कंसातली वजाबाकी करायची आहे आधी कंस सोडून घ्यायचा आहे पहा इथं वर्गमुळात. 4 वजा 2 म्हणजे 2चा वर्ग अधिक 1 वजा 3 म्हणजे मोठ्या संख्येचे चिन्ह वजा भिन्नचिन्ह वजाबाकी म्हणजे 2 कंसाचा वर्ग. त्याखाली यायचं आहे बरोबर वर्गमुळात 2चा वर्ग 4 अधिक वजा 2चा वर्ग देखील 4च धन 4 आणि ते येईल आपल्याला वर्गमुळात 8. वर्गमुळात 8. आता या ठिकाणी 8चं वर्गमूळ निघत नाही परंतु जर आपण 8चा विस्तार केला तर तो विस्तार येतो 4 गुणिले 2. त्यातलं एकाचं वर्गमूळ आपल्याला 4चं बाहेर घेता येईल.
खाली येईल बरोबर 4चं वर्गमूळ 2 आणि शिल्लक राहिलं वर्गमुळात 2. तर हे उत्तर आलं डिस्टन्स ए बी. उत्तर आलं डिस्टन्स ए बी. म्हणून आपल्याला म्हणता येईल बिंदू ए व बी मधील अंतर खाली वाक्यात लिहायचं पहा. म्हणून बिंदू ए व बिंदू बी मधील अंतर अंतर 2 वर्गमुळात 2 आहे. 2 वर्गमुळात 2 आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, उदाहरण दुसरे. यामध्ये मगाच्याच उदाहरणाप्रमाणे सुरुवातीला आपण बिंदू पीचे निर्देशक आणि बिंदू क्यूचे निर्देशक असं आपण या ठिकाणी लिहून घेऊया. तर इथे बिंदू पीचे निर्देशक, काही अंतर सोडून बिंदू क्यूचे निर्देशक, जे निर्देशक आहेत ते व्यवस्थित आपण लिहून घ्यायचे. पी कंसात -5 7 लिहिताना काळजी घ्यायची आहे, काही चुकणार नाही याची. क्यू -1 स्वल्पविराम 3. आणि या 2 बिंदू आपण मानायचे आहेत, पहा गृहीत धरायचे आहेत. पी x1 y1 आणि दुसरा बिंदू क्यू x2 y2. या दोघांची एकमेकाशी तुलना केल्यानंतर आपल्याला म्हणून x1 बरोबर -5 स्वल्पविराम, y1 बरोबर 7 स्वल्पविराम, x2 बरोबर -1 स्वल्पविराम, y2 बरोबर 3. आणि नंतर आपल्याला या ठिकाणी अंतराचं सूत्र लिहायचं आहे. म्हणून अंतराच्या सूत्रानुसार आणि अंतराचं सूत्र पी क्यू मधलं अंतर काढायचं म्हणजे डिस्टन्स पी क्यू बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आणि या ठिकाणी x1 y1 x2 y2 च्या किमती आपण लिहिल्या आहेत त्या इथे सूत्रामध्ये भरून ठेवायच्या. वर्गमुळात x2 वजा 1 x1 वजा 5 पहा वजा 5 वजा कंसात वजा 5 आहे. पहा हे वजा चिन्ह इथलं आणि हे वजा चिन्ह इथलं वजा. आणि या ठिकाणी चौकटी कंस करूया आपण. या ठिकाणी चौकटी कंसाचा वर्ग अधिक y2 आहे 3 आणि या ठिकाणी y1 आहे 7 वजा 7. किमती ठेवताना काळजी घ्यायची आहे, वजा चिन्हाकडे लक्ष द्यायचं आहे. आणि या ठिकाणी खालच्या बाजूला येईल आता वर्गमुळात पहा हे वजा 1 आणि वजा गुणिले वजा अधिक 5 कंस पूर्ण. पुन्हा हा चौकोटी कंस आहे, हा चौकोटी कंस पूर्ण करायचा आणि त्याचा वर्ग लिहायचा. अधिक 3 वजा 7 म्हणजेच वजा 4 आणि त्याचा वर्ग. त्यानंतर बरोबर वर्गमूळ चिन्हात आता वजा 1 अधिक 5 ह्याचं जर एकत्रीकरण केलं तर याचं उत्तर येते 4. इथे येते 4 कंसाचा वर्ग. आता हा चौकोटी कंस देण्याची गरज नाही आणि इथे येईल अधिक वजा 4चा वर्ग.
त्यानंतर बरोबर वर्गमुळात हे 4चा वर्ग 16 अधिक ह्या वजा 4चा वर्ग देखील 16 धन 16 आणि खालच्या बाजूला येईल बरोबर या ठिकाणी येईल वर्गमुळात 16 32 किंवा 16 16 16 32 16 16 32 आणि या ठिकाणी माहिती आहे आपल्याला वर्गमूळ निघत नाही 32चं वर्गमूळ निघत नाही परंतु ही जी मांडणी आपण अशी करू शकतो वर्गमुळात 16 गुणिले 2 आणि या ठिकाणी वर्गमूळ काढायचं आहे म्हणून या ठिकाणी येईल 16चं वर्गमूळ 4 बाहेर निघेल 4 आणि 2चं वर्गमूळ निघत नाही त्याला वर्गमूळ चिन्हामध्ये आपण तसंच ठेवू आणि हे आलं डिस्टन्स पी क्यू डिस्टन्स पी क्यू. मुलांनो तुम्ही जर ह्या किमती जर व्यवस्थित ठेवल्या या ठिकाणी किमती ठेवताना जर काळजी घेतली तर त्या ठिकाणी तुमचं उत्तर चुकणार नाही. व्यवस्थित किमती ठेवायच्यात या पाहून आणि जर तुम्ही व्यवस्थित गणन केलं वर्ग व्यवस्थित केला तर त्या ठिकाणी तुम्हाला ते उत्तर बरोबर येईल. आता यातलं तिसरं उदाहरण R03 R0 आहे पहा R0 आणि S0 5/2 या दोन बिंदूमधील अंतर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. सुरुवातीला आपण लिहूया R बिंदूचा निर्देशक किंवा बिंदू R चे निर्देशक बिंदू R चे निर्देशक काही अंतर सोडून बिंदू S चे निर्देशक S चे निर्देशक बिंदू S चे निर्देशक खाली लिहूया R या ठिकाणी लिहूया R0 - 3 आणि याचा निर्देशक लिहूया S0 5/2. इथं y निर्देशक अपूर्णांकामध्ये आहे थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. सुरुवातीला या दोन बिंदूचे निर्देशक आपण गृहीत धरायचे. इथं लिहितो मी x1, y1 व x2, y2 असे मानू या ठिकाणी या दोन बिंदूसाठी आपण अंतराचं सूत्र लिहायचं आहे. म्हणून लिहायचं अंतराचं सूत्र हे लिहिण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे x1च्या आणि y1च्या किमती या ठिकाणी लिहायच्यात. पहा x1 बरोबर 0, y1 बरोबर -3, x2 बरोबर 0 आणि y2 बरोबर 5/2 आणि या ठिकाणी आपल्याला अंतराचं सूत्र लिहायचं आहे. म्हणून अंतराच्या सूत्रानुसार खालच्या बाजूला म्हणून अंतराच्या सूत्रानुसार आणि या ठिकाणी अंतराचं सूत्र लिहायचं आहे. डिस्टन्स आपल्याला R आणि S मध्ये अंतर काढायचं आहे. या ठिकाणी लिहायचं डिस्टन्स RS बरोबर वर्गमुळात कंसात x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक कंसात y2 - y1 कंसाचा वर्ग. तर अशा पद्धतीने हे सूत्र आपण सुरुवातीला लिहून घ्यायचं आहे. तर यानंतर या अंतरच्या सूत्रामध्ये x1 y1 आणि x2 y2च्या किमती या ठिकाणी ठेवून टाकायच्या बरोबर वर्गमुळात कंसात x2 आहे 0 वजा x1 आहे 0 कंसाचा वर्ग अधिक y2 आहे 5/2 इथं लिहितो आम्ही 5/2 वजा y1 आहे -3 परंतु त्याला कंसात लिहितो मी कंसात -3 कंस पूर्ण पुन्हा या ठिकाणी मी चौकोटी कंस देतो आहे इथं पण चौकोटी कंस देतो आणि कंसाचा वर्ग लिहितो आहे. हे वर्गमूळ चिन्ह इथपर्यंत वाढवतो. 0 - 0 कंसाचा वर्ग अधिक 5/2 वजा
कंसात वजा 3 कंस पूर्ण कंसाचा वर्ग या ठिकाणी लिहिला आहे बरोबर वर्गमुळात या ठिकाणी 0 वजा 0 म्हणजे 0 शून्याचा वर्ग अधिक या ठिकाणी चौकटी कंसात प्रातमध्ये कंस 5/2 आहे तसं आणि वजा गुणिले वजा ह्या दोघांची बेरीज येते अधिक आणि त्रिकोणी 3 पुन्हा हा कंस पूर्ण आणि कंसाचा वर्ग चौकटी कंस कंसाचा वर्ग. आता ही जी बेरीज आहे ती आपण बाजूला या ठिकाणी करायची बा. इथं लिहितो बा मी 5/2 अपूर्णांकाची बेरीज 5/2 अधिक 3 म्हणजे 3/1. ह्याची बेरीज कशी करायची पहा. छेदस्थानी काय करायचं आहे दोघांचा गुणाकार करायचा पहा. छेदाचा गुणाकार 2 पुन्हा हा तिरपा गुणाकार 5 × 5 अधिक 2 × 6 म्हणून याचं उत्तर येतं आहे 5 × 6 11 11/2 आणि हे आलेलं उत्तर आपण या कंसामध्ये मांडायचं आहे. खालच्या बाजूला लिहितो बा मी बरोबर वर्गमुळात या शून्याचा वर्ग 0 झाला अधिक या ठिकाणी कंसात 11/2 या ठिकाणी लिहितो बा मी 11/2 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात या ठिकाणी 0 आहे तसंच अधिक 11/2चा वर्ग 11/2चा वर्ग. आता सर्वांनी तर लक्ष द्यायचं आहे पहा. शून्यामध्ये कोणतीही संख्या मिळवली तर उत्तर तेवढीच संख्या उत्तर येणार म्हणजे ह्याचं उत्तर येतं आहे वर्गमुळात 11/2 कंसाचा वर्ग म्हणून या ठिकाणी येईल बरोबर. आता ह्याचं वर्गमूळ काढत असताना ह्याचं वर्गमूळ काढत असताना फक्त हे वर्गचिन्ह निघून जाईल हा वर्ग निघून जाईल म्हणजे ह्याचं उत्तर येईल 11/2 11/2 हे उत्तर आलं डिस्टन्स RS. या ठिकाणी त्याला आपण भाग जरी देखील घालवलं तर चालतं पहा बे के बे परंतु या ठिकाणी आपण आय असं ठेवलं तरी चालेल. मग या ठिकाणी उत्तर येते बिंदू या ठिकाणी उत्तर येते बिंदू R व बिंदू S मधील अंतर 11/2 11/2 आहे 11/2 आहे. आता यातला चौथं उदाहरण पहा. L 5 - 8 M - 7 - 3. सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी बिंदू L चे निर्देशक त्यानंतर थोडं अंतर सोडायचं आहे बिंदू M चे निर्देशक आणि ते निर्देशक त्याखाली लिहून घ्यायचे आहेत. L 5 - 8 आणि याच्याखाली लिहायचं आहे M - 7 - 3. आता यामध्ये दोन्ही निरीक्षक ऋण आहेत पहा. ऋण असल्यावर थोडीशी काळजी घ्यायची आहे किमती ठेवताना म्हणून या ठिकाणी L x1 y1 हे गृहीत धरायचे आपल्याला x1 y1 M x2 y2 दोन्ही निर्देशकाची तुलना करून आपल्याला x1 y1 आणि x2 y2ची किमती काढायच्या असे मान म्हणून तुलना केल्यानंतर आपल्या लक्षात येते x1 बरोबर 5 y1 बरोबर -8 x2 बरोबर -7 आणि y2 बरोबर -3 आणि या किमती आपण अंतराच्या सूत्रामध्ये लिहायच्यात. म्हणजे अंतराचे सूत्र म्हणून डिस्टन्स LS बरोबर वर्गमुळात
x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आणि यामध्ये आपण x1 y1 x2 y2च्या किमती वर पाहून लिहायच्यात खाली, बरोबर. वर्गमुळात पहा, x2ची किंमत आहे -7 कंसात -7, हे वजा चिन्ह द्यायचं. आणि x1ची किंमत आहे 5, इथं -5 कंसाचा वर्ग अधिक y2ची किंमत आहे -3 कंसात इथं -3 वजा सूत्रातलं वजा चिन्ह. आणि y1ची किंमत आहे -8, पुन्हा -8. आणि मात्र ह्याला पुन्हा आपल्याला काय करावं, चौकटी कंस द्यावा लागेल. आणि चौकटी कंसाचा या ठिकाणी आपल्याला वर्ग लिहायचा आहे. पहा, किंमत व्यवस्थित ठेवायची आहे, बरोबर. वर्गमुळात -7 -5 एकत्रीकरण केल्यानंतर आपल्याला मिळते -12. आणि -12चा आपल्याला वर्ग करायचा आहे. अधिक चौकटी कंसात कंस हे -3 आणि हे वजा गुणिले वजा म्हणजे अधिक 8. आणि अधिक 8ला या ठिकाणी आपल्याला चौकटी कंस देऊन त्याचा वर्ग लिहायचा आहे. आता खालच्या स्टेपला -12चा वर्ग बरोबर वर्गमुळात -12चा वर्ग 144 असतो. अधिक आता इथं काय करायचं, गोल कंसामध्ये -3 अधिक 8, ह्याचं उत्तर येतं आहे 5, म्हणजे येते 5 कंसाचा वर्ग. आता चौकटी कंस काढला तरी चालेल. या ठिकाणी लिहायचं आहे वर्गमुळात पहा खालच्या बाजूला वर्गमुळात 144 अधिक 5चा वर्ग 25. ह्या दोघांची तोंडी बेरीज येते. पहा, ह्या दोघांची तोंडी बेरीज येते वर्गमुळात 169 येते. पहा, तोंडी बेरीज 169. आणि वर्गमुळात 169 म्हणजे 169चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे, मी ते 13. मग इथं उत्तर येणार डिस्टन्स एल एस बरोबर 13. म्हणजे याचं उत्तर आपण लिहायचं आहे. इथं लिहितो मी, बिंदू एल व एम पाहिजे पाहिजे. बिंदू एम मधील अंतर 13 आहे. मधील अंतर 13 आहे. तर या ठिकाणी आपण एम करायला पाहिजे, तर एम. आणि इथं देखील आपण एम करायला पाहिजे, LM. अशा पद्धतीने LM मधलं अंतर हे 13 आहे. आता यातलं उदाहरण क्रमांक 5, T -3 6 R 9 - 10 या दोन बिंदूमधील आपल्याला अंतर काढायचं आहे. सुरुवातीला यायचं आहे बिंदू टीचे निर्देशक. आणि इथं लिहायचं आहे बिंदू आरचे निर्देशक. टीचा निर्देशक आहे T -3 6. आरचा निर्देशक आहे R 9 - 10. म्हणून या ठिकाणी आपल्याला गृहीत धरायचं आहे T x1 y1 R x2 y2 असे गृहीत धरू. म्हणून इथे आहे, म्हणून x1 बरोबर -3 y1 बरोबर 6 स्वल्पविराम x2 बरोबर 9 आणि y2 बरोबर -10.
म्हणून या ठिकाणी लिहायचं आहे, म्हणून अंतराच्या सूत्रानुसार अंतराचं सूत्र आपल्याला पाठ करायचं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. मित्राचं आहे डिस्टन्स टी आर बरोबर वर्गमुळात या ठिकाणी येईल x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. x1 y1 x2 y2च्या किमती या सूत्रामध्ये ठेवायच्यात बरोबर वर्गमुळात. x2 वजा x1, x2ची किंमत आहे 9 वजा x1ची किंमत आहे वजा 3 कंसात वजा 3. याला आपण आपला चौकटी करून जायचा आणि त्याचा वर्ग लिहायचा अधिक y2ची किंमत आहे वजा 10 आणि y1ची किंमत आहे 6 म्हणजे वजा 6 कंस पूर्ण कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात. बरोबर वर्गमुळात खालच्या बाजूला इथे येईल 9 वजा वजा अधिक येणार आता म्हणून इथं 9 अधिक 3 कंसाचा वर्ग. आता चौकटी कंस काढला तरी चालतो अधिक वजा 10 वजा 6 म्हणजे वजा 16 कंसाचा वर्ग. खालच्या वेळेला वर्गमुळात 9 अधिक 3 म्हणजे 12 इथे लिहायचं आहे 12 कंसाचा वर्ग अधिक वजा 16 कंसाचा वर्ग. दोन्हीचा वर्ग आपण एकदमच लिहूया खाली. 12चा वर्ग माहिती आहे आपल्याला 144 वर्गमुळात 144 अधिक 16चा वर्ग वजा 16चा वर्ग धनच येणार तो येणार 256 आणि वर्गमुळामध्ये ह्या दोघांची बेरीज लिहायची पहा. वर्गमुळात यांची बेरीज 6 4 10 हातचाला 1 6 4 10 पुन्हा 10 हातचाला 1 2 1 3 1 4 वर्गमुळात 400 आणि आपल्याला 400 वर्ग माहीत आहे 400 वर्ग माहीत आहे 20 म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं डिस्टन्स टी आर बरोबर 20. म्हणून आपल्याला लिहायचं आहे म्हणून बिंदू टी व बिंदू आर मधील अंतर 20 आहे. त्यातला शेवटचा प्रश्न पहा 6वा प्रश्न 6वं उदाहरण W वजा 7/2 स्वल्पविराम 4 आणि x 11 स्वल्पविराम 4 म्हणजे W आणि x या दोन बिंदूमधील आपल्याला अंतर काढायचं आहे. सुरुवातीला आपण लिहायचं आहे बिंदू Wचे निर्देशक इथे लिहितो आहे बिंदू Wचे निर्देशक इथे लिहितो आहे बिंदू Xचे निर्देशक खाली लिहायचं आहे W अपूर्णांकामध्ये बघा वजा 7/2 स्वल्पविराम 4 आणि Xचे निर्देशक आहे x 11 स्वल्पविराम 4 आणि आता आपण Wचे निर्देशक गृहीत धरायचे आहेत म्हणून W x1 y1 आणि आपल्याला Xचे निर्देशक गृहीत धरायचे आहेत x x2 y2 असे मानू म्हणून Wची तुलना केल्यानंतर Wची किंमत मिळते W
सॉरी या ठिकाणी x1ची किंमत मिळते. x1 बरोबर -7/2 कॉमा y1 बरोबर 4 कॉमा x2 बरोबर किंमत मिळते आपल्याला 11 आणि तुलना केल्यानंतर y2ची किंमत मिळते 4. म्हणून इथे म्हणून या ठिकाणी आपण अंतराच्या सूत्रानुसार आपलं अंतर काढायचं आहे. WX मधलं म्हणून इथं खाली लिहायचं आहे डिस्टन्स WX बरोबर वर्गमुळात सूत्र लिहायचं आहे x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्गमुळात. आणि इथं आपल्याला किमती ठेवायच्या आहेत x1 y1 x2 y2 वर्गमुळात. पहा x2ची किंमत आहे 11 कंसात 11. त्यानंतर x1ची किंमत आहे -7/2 आधीचं वजा चिन्ह आणि कंसात पहा -7/2 कंस पूर्ण. इथं आपण तर आपल्याला चौकटी कंस द्यावा लागेल. चौकटी कंस त्याचा वर्ग अधिक y2ची किंमत आहे 4 वजा y1ची किंमत आहे 4 वजा 4 कंसाचा वर्ग पुढं बरोबर वर्गमुळात काय पहा कंसात 11 आणि वजा अधिक त्याचं 11 अधिक 7/2 कंस पूर्ण कंसाचा वर्ग अधिक 4 वजा 4 म्हणजे 0 कंसाचा वर्ग. आणि या ठिकाणी आपल्याला 11 अधिक 7/2ची बेरीज आपल्याला शेजारी करायची आहे. पाहिजे इथं लिहितो बघा मी 11 अधिक 7/2. 11ला छेद एक द्यायचा आणि छेद असताना छेदाचा गुणाकार बेरीज करायची अपूर्णांकाची. छेदाचा गुणाकार बे की बे आणि तिरपा गुणाकार हा तिरपा गुणाकार 11 दुनी 22 अधिक 7 ते 7 मग इथे येते 22 आणि 7 29 29/2 म्हणजे ह्या पूर्णांकाची बेरीज येते 29/2. ही किंमत डायरेक्ट आपण या ठिकाणी मांडायची. इथे येईल बरोबर वर्गमुळात कंसात 29/2 कंसाचा वर्ग अधिक 0चा वर्ग. पुढं बरोबर वर्गमुळात 29/2 कंसाचा वर्ग अधिक हे 0 येणार आहे पहा, कारण 0चा वर्ग 0 असतो. आणि कोणत्याही संख्येमध्ये जर 0 मिळवलं तर आपल्याला तीच संख्या मिळते, म्हणजे 29/2 कंसाचा वर्ग मिळते. खाली येईल वर्गमुळात ह्या दोघांची बेरीज येते 29/2 कंसाचा वर्ग. तर आपल्याला दोन्हीची वर्ग करण्याची गरज नाही. आपल्याला 29/2चा वर्ग करण्याची गरज नाही. आपल्याला जर वर्गमूळ काढायचं असेल तर हे वर्ग चिन्ह निघून जाणार, म्हणून आपलं उत्तर येणार वर्गमुळात 29/2 कंसाचा वर्ग बरोबर इथे येणार उत्तर 29/2 आणि हे उत्तर आलं आपल्याला डिस्टन्स WX. आपण इथे 2 भागाला तरी चालतो, 10 चिन्हामध्ये येईल, परंतु काही गरज नाही. 29/2 आपलं हे उत्तर आलं. म्हणून इथे राहायचं आहे बिंदू W व X, बिंदू W व बिंदू X मधील अंतर 29/2 आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अंतरच्या सूत्राचा उपयोग करून आपल्याला अशा पद्धतीने 2 बिंदूमधील अंतर आपल्या या ठिकाणी काढता येते.